अगदी आपण असंच लक्ष ठेवून राहता आपण ही दोन दृश्य पाहतोय। अमित शहांचा पुण्याचा दौरा आणि अमित शहा आता निघालेले आहेत, हॉटेलवरून ते रवाना झालेले आहेत। आणि दुसरीकडे आपल्याला दिसतंय काँग्रेसचं निषेध आंदोलन सुरू आहे। पोलीस बंदोबस्तावर तगडा ठेवण्यात आलेला आहे। काँग्रेस आक्रमक झालेली आहे, वंचित सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध नोंदवला जातोय। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं, मात्र या विद्यार्थी आंदोलनामध्ये सरकारनं जोरदार लाठी हल्ला केलेला होता आणि त्यामुळे अनेक आंदोलक त्यामध्ये जखमी झालेले होते। याचा निषेध म्हणून काँग्रेसकडून हे निषेध आंदोलन केलं जातंय। दरम्यान काँग्रेसच्या या आंदोलनाला भाजपकडून सुद्धा निषेध आंदोलनाच्या माध्यमातूनच विरोध केला जातोय। हातामध्ये बॅनर्स आहेत। अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसनं रणनीती आखलेली होती, मात्र या संदर्भात आधीच पोलिसांनी पावलं उचललेली होती आणि युवा पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलेलं आहे। सध्या मार्केट यार्ड परिसरामध्ये काँग्रेसचं हे आंदोलन आपण पाहतोय, निषेध आंदोलन केले जाते। हातामध्ये त्यांच्या फलक सुद्धा आहेत आणि ह्या फलकाच्या माध्यमातून हा निषेध नोंदवला जातोय। तर दुसरीकडे अमित शहा सध्या रवाना झालेली आहेत। कार्यक्रमस्थळी ते काही वेळातच पोहोचतील। तत्पूर्वी ते अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर टिळक पुरस्कारासाठी नियोजित ठिकाणी ते पोहोचतील। तर ही दोन दृश्य अतिशय महत्त्वाचा हा पुण्याचा दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा। त्यामुळे यावेळी अमित शहा काय नेमकं पुणेकरांना संबोधित करताना बोलणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्टकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा इथे पोहोचलेले आहेत। पुण्यामध्ये ते सध्या आहेत आणि आता ते हॉटेलवरून रवाना झालेत। तर दुसरीकडून काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय, काँग्रेसनं निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे। अमित शहा यांच्या निषेधासाठी काँग्रेसनं अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे आणि आता सुद्धा आंदोलक इथे एकवटलेले आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। मोठा फौजफाटा सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी हॉटेलवर जात अमित शहांची भेट घेतलेली आहे। सुनेत्रा पवार यांचा अमित शहांसोबतचा आपण फोटो सुद्धा पाहिलेला आहे। त्यामुळे आता या भेटी दरम्यान या तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत नेमकी काय चर्चा झाली आहे हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे या दौऱ्यादरम्यान जेव्हा सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा याबाबत काही चर्चा झाली का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।